संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ योजना, वयोवृद्ध योजना या सर्व योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. कारण डिसेंबरचा हप्ता आम्हाला कधी जमा होणार आहे, GR कधी निघणार आहे, या संदर्भात वारंवार प्रश्न विचारले जात आहेत. तर या संदर्भात अपडेट आलेले आहे, त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तर जे लाभार्थी आहे म्हणजे वयोवृद्ध असू द्या किंवा आपल्या विधवा बहिणी आहेत, दिव्यांग बांधव आहेत, निराधार योजनेचे सर्व लाभार्थी आहेत, त्यांच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचे पैसे अजूनही जमा झाले नाहीत किंवा त्याबद्दल कोणतेही GR निघाला नाही. तर याबद्दल आपण सतत सांगतो की लवकरात लवकर आपल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या हक्काचे जे पैसे आहेत ते आलेच पाहिजे आहे. व या संदर्भात आज जे काही ऑडिओ क्लिप्स आहेत ते व्हायरल होत आहेत. वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मंत्रालयातून विविध जे काही माहिती मिळत आहे, प्रत्येक लाभार्थ्यांना वेगवेगळी माहिती येत आहेत, प्रत्येक लाभार्थी चौकशी करत आहेत. तर लाभार्थ्यांनो लक्षात घ्या, हे पैसे तर लवकर येण्याची गरजच आहे, कारण प्रत्येक लाभार्थ्यांची गरज असते. दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये, निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना 1,500 रुपये. तर त्या पैशांवरती नक्कीच इथे निराधार योजनेचे लाभार्थी असो किंवा दिव्यांग लाभार्थी आहेत ते डिपेंडन्सी असते, म्हणजे औषध पाण्याचा खर्च असू द्या किंवा त्यांचं काहीतरी ठरलेलं असतं त्या पैशांवरती. ज्या घरी या सरकारच्या पैशावरती आपण काहीतरी ठरवतो, जे सरकारने सांगितले की आपण महिन्याची तारीख दिलेली आहे त्या महिन्याला पैसे येणार, पण आता ना GR निघाला आहे ना पैसे आले आहेत. व अशी माहिती मिळत आहे की आता GR न निघता डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये सोमवारपर्यंत पैसे येतील, कारण 25 डिसेंबरला क्रिसमसची सुट्टी आहे, त्यानंतर शनिवार रविवार परत सुट्टी येत आहे. जर GR निघाला नाही तर पैसे कुठून येणार आहेत? बरं, लाभार्थ्यांची तर लिस्ट म्हणजे जे काही डेटा आहे तो ऑलरेडी सरकारकडे आहे. जी वेबसाईट आहे त्यावरती तर काय अपडेट्स येत नाहीतच, पण जो डेटा आहे लाभार्थ्यांची पूर्णपणे तर ते आहे. तर आता कारण काय सांगत होते की जे दिव्यांग बांधव आहे त्यांची UDID कार्ड तपासणी चालू आहे, बोगस लाभार्थ्यांचे पैसे त्यांना मिळणार नाही वगैरे वगैरे, किंवा EKYC केली नाहीत. बरं ठीक आहे, पण ज्या निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना काही अपडेशनचं काम नाही किंवा ज्यांचा डेटा ऑलरेडी आहे त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये तर हे पैसे जमा व्हायला पाहिजे होते. इथे 1 महिन्याचे पैसे मिळत नाही, 2-2 महिन्याचे पैसे कुठून येणार? तर इथे सरकारला एकच विनंती की जे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आहे त्या विभागाच्या लाभार्थी आहे त्या लाभार्थ्यांना वेळेच्या वेळेला पैसे आलेच पाहिजे, कारण गरज नक्कीच आहे. कारण वयोवृद्ध असू द्या, दिव्यांग बांधव आहे, विधवा बहिणी आहेत किंवा निराधार आहेत, सगळ्यांना त्यांच्या पैशाची त्यांना गरज आहे. मंत्रालयातून जे काही चौकशी केल्यानंतर वेगवेगळे आन्सर म्हणजे वेगवेगळे उत्तर मिळत आहेत, त्यामुळे नक्कीच इथे लाभार्थ्यांची चेष्टा केली जाते का सुद्धा विषय होऊन जातो आहे. याबद्दल कोणीही बोलत नाही. जशी लाडकी बहीण योजनेबद्दल फेम मिळत आहे किंवा काय लाडकी बहीण योजना गाजत आहे व त्याबद्दल प्रत्येकजण बोलत आहे. म्हणजे आपण असं बोट नाही दाखवत, पण प्रत्येक जे काही नेते असतील जे काही सरकार असेल त्यांना विचारलं तर लाडकी बहीण योजना ही आमची लाडकी योजना आहे. मग निराधार योजना काय आहे, निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचं काय, तर त्याबद्दल कोण बोलणार आहे? किंवा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे जे काही अधिकारी आहे त्यांनी तरी वेळोवेळी अपडेट द्यायला पाहिजे. जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती काहीही अपडेट नसतात. बरं, तारखांमध्ये पाहिलं तर आपण नोव्हेंबर महिन्याच्या तारखांमध्ये पण 3 ते 4 वेळा ह्या तारखा बदलल्या, त्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे आले, पण सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये नाही आले. म्हणजेच काय, एक 40 ते 50% लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले आहेत. तर लाभार्थ्यांना लवकरात लवकर पैसे देणे, GR निघणार असेल तर लवकरात लवकर त्याबद्दल काढणे, कारण पैशांची गरज सगळ्यांनाच आहे. तर हे जे काही पैसे विशेष सहाय्य विभागाचे पैसे आहेत ते नक्की कुठे वापरले हे सुद्धा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित राहतो. कारण अधिवेशनमध्ये असू द्या किंवा असं ठरवलेले असतात पैसे की या डिपार्टमेंटला हे एवढे पैसे असतात, मग ते पैसे कुठे गेले नक्की हा प्रश्नचिन्ह आहे व प्रत्येक लाभार्थी हे विचारतच आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनो नक्कीच आपण एकजुटीने काम करायला पाहिजे आहे. निराधार योजनेचे लाभार्थी आहे, त्यानंतर दिव्यांग बांधव आहे, विधवा बहिणी आहे, सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन हे जे सरकारचं काम आहे किंवा आपण सरकारचं काम नाही म्हणू शकत, पण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हे आवाज उठवलाच पाहिजे की आमचे जे लाभार्थी आहे त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे कधी जमा होणार आहे. गरज सगळ्यांनाच आहे. जशी लाडकी बहीण योजनेबद्दल प्रत्येक वेळेस अपडेट्स मिळत राहतात किंवा वितरणामध्ये जे हालचाल होत आहे त्याबद्दल आपल्याला कधी मिळणार. डिसेंबर हप्ता आता सोमवार सांगत आहे, कोण मंगळवार सांगत आहे, बुधवार, बरं तारखा रोज बदलतात. त्याबद्दल नक्कीच एक डेट दिली तर काय होईल की
कोणाचाही गैरसमज होणार नाही, कोणालाही चुकीची माहिती पोचणार नाही. कोणत्याही एक अधिकाऱ्याकडून जरी माहिती मिळाली तरी ठीक आहे, पण त्यांनाही माहिती नसते की काय विचारलं तर. त्यामुळे नक्कीच इथे ऑफिशियल अनाउन्समेंट होणं गरजेचं आहे. तर महत्त्वपूर्ण माहिती नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा व तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे.